नमस्कार, मी पूजा आरी डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी बाहीवरचा बुट्टा बघणार आहे। तर खूप सुंदर असा तो बुट्टा आहे। तर अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची म्हणजे की मी 15 तारखेपासून 3 दिवसाचं वर्कशॉप जे लाईव्ह आहे आपलं ते चालू करणार आहे आणि ते आपलं 299 मध्ये आहे। तर नक्की तुम्ही तिथे जाऊन जॉईन करा। त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप चांगलं असं नॉलेज मिळणार आहे। आणि त्याच बरोबरीला मी तुम्हाला मागे पण बोललेली की आपण माझे 50,000 सबस्क्रायबर झाल्याच्या नंतरून आपण 5 असे गिव्ह अवे करणार आहे। तर चला पटकन असे सबस्क्राइब करा, व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी कोणी जर मला इन्स्टावरती फॉलो केलं नसेल तर तुम्ही त्यांनी इन्स्टावरती पण फॉलो करा, कारण माझे प्रत्येक काय मी वेगळं करणार असेल तर त्याची मी अपडेट इन्स्टावरती देणार आहे आणि तिथे फॉलो करून तुम्हाला ते शेअर पण करायचं आहे। तर प्लीज सपोर्ट करा। तर चला आता आपण बघूया आपण जो बुट्टा बनवणार आहे तो। तर हे बघा, हा जो बुट्टा बनवणार आहे तर तो कसा असणार आहे ते पहिलं समजा। तर हे या पद्धतीने आपण तो बुट्टा काढणार आहे। आपल्याला याच्यामध्ये काय रिपेअरिंग करायचं असेल ते ड्रॉ करतानाच करून घ्यायचं आहे। आता मला हा थोडासा खालतून हा जो शेप आपण दिलेला आहे तो द्यायचा आहे, तर त्याच्यामुळे मी थोडा खाली घेतला बघा। आता याचनुसार आपण डिझाइन याच्यावर काय काय करणार आहे ते बघणार आहे। तर सर्वात पहिलं तर आपण चिपकवण्याची जी पण कामं असणार ती करून घेऊया। हे फिटिंग स्टोन आहे जे आपण मध्ये चिटकवून घेऊया। त्याच जोडीला आपण इथे ड्रॉप शेप असतो तो चिटकवून घेऊया। म्हणजे कसं आपलं बाकीचं काम करेपर्यंत हे जे चिपकवण्याची कामं असतात ते सुकून जातात। ड्रॉप शेप याच्यापेक्षा तुम्ही थोडा मोठा वापरला तरीही चालेल, खूप सुंदर दिसतो। आता हे सुकू द्या। तर आता आपण हे आउटलाइन करून घेऊया। जे पण आपण फिटिंग स्टोन चिटकवले त्या सर्वांना आपण आउटलाइन करून घेऊया। अजून आपलं ते सुकलेलं नाहीये, पण तुम्ही सुकण्याची वाट बघा। तर आता बघा, आपण हे फिटिंग स्टोनला कंप्लीट केलेलं आहे। त्याच्यानंतर आपण ही जी घोमेरी बनवली ना तर त्याला पण आपण हे शुगर बीड्स लावू। आता जशी ह्या बाजूची आपण घुमेरी बनवले, आपण सेम दुसऱ्या बाजूचीही अशीच बनवून घेऊया। आता बघा, आपण ड्रॉ करण्याच्या याच्यामध्ये थोडंसं आपलं इथे मोठं झालं, त्याला ॲडजस्ट करू शकता तुम्ही। तर आपण इथे काय करणार बघा, खाली घेतला त्याला जरासा। आता ते झाल्याच्या नंतरून आपण याच्यामध्ये कट बीड्स भरून घेतील। हे जे आपल्या पाकळ्या आहेत सर्व याच्यामध्ये आपण कट बीड्स भरून घेतील।
वन साइड भरणार आहे. आणि याच पद्धतीने आपण सगळ्या कट बीड्स भरून घेतील वन साइड मध्येच. तर हे बघा पूर्ण आउटलाइन पूर्ण कट बीड्स लावून झालेले आहेत. आता याच्या आपण फायनल फिनिशिंग करूया. तर आता बघा, तर याच्यामध्ये आपण ही तर बुट्टी संपवलीच होती, पण आपलं एक काम राहिलेलं, तर ते काय आहे बघा. इथे आपल्याला खूप सारं मोकळं दिसते ना, तर आपण काय करतील, एक 3 नंबर मोती आणि कट बीड्स, म्हणजे काय की भरलेली आपली ही डिझाईन दिसते. या पद्धतीने आपण लावून घ्यायचे. याच्यामुळे काय होतं, तर आपली डिझाईन एकदम अशी भरल्यासारखी दिसून येते. तुम्हाला याच्यात अजून स्वतः काय ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर हे बघा, हे आपली डिझाईन झालेली आहे. आता याचं आपण फायनल फिनिशिंग करूया. तर याच पद्धतीने आता आपण हे पूर्ण आउटलाइन करून घेतील. तर हे बघा, या पद्धतीने आपण हा बुट्टा बनवतो आणि याच प्रकारचे तुम्ही हातावरती एक ठराविक अंतराने असे बनवू शकता. म्हणजे एक इथे, त्याच्यावरती, त्याच्या खालती, त्याच्या बाजूला खूप सुंदर असं हे डिझाईन दिसते. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.